महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल. गण्या ती सकाळी पोरगी कोण होती? हार भूमिका. आणि तुला कशाला पाहिजे? सकाळी तर तिला नावं ठेवत होतास. गप्रे. आणि तू संग्राम कोण आहे? ए बाबा, तू गावच्या भानगडीत नको पडूस. कामासाठी आलायस ना, कामच कर मग फक्त. अरे गावच्या भानगडीत नाही पडत, पण ती पोरगी आणि संग्रामची काय दुश्मनी का? बैलांवरून. आणि त्यात त्यांची शर्यत पण आहे परवा. होय. आलं माझ्या ध्यानात. काय रे? जरा काम आठवले, जातो मी. अरे काय झालं ते तरी सांग. आबे 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 बोला की भाऊ. पंक्या, मोहीम लक्षात आहे ना? त्याची तयारी करतोय. कुणाला कळलं नाही पाहिजे. येस बॉस. पाठीवर काय वार करताय बेकड्यांनो? उद्या नाही आमच्या बैलांना तुम्हाला मैदान सोडून पळायला लावलं ना तर बोला.
आबा ओ आबा ओ आबा उठा की ओ आबा उठा की बाहेर का झोपले काय झालं अगं रात्री काहीतरी कुजबूज झाली म्हणलं बाहेरच येऊन झोपावं. भात झाला असेल तुम्हाला अगं भास नाही, काहीतरी झालंय. आणि माझा ना त्या संग्रामूर्ती अजिबात विश्वास नाही. त्याची कार असताना काय येत ना तर मला सगळी माहिती आहेत. मग आपल्या बैलाला काही केलं असेल का माहीत नाही, पण मी बाहेर आलो ना तेव्हा सगळी शांतता होती. जाऊ दे, तू शर्यतीची तयारी कर. ठीक आहे आबा. आबा काय लपवताय आजपर्यंत तुझ्यापासून काय लपवलंय का? पण आज त्या संग्रामला दाखवून देणार की मालकीन बाई कोण होती. नाही त्याला आज मातीत झोपावलं ना तर बोला. भूमिका मैदानात लय येतील, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, खुन्नसी कायम मनात असावी, प्रत्यक्ष मैदानात कधीच नसावी. कारण याचे परिणाम आहेत ना या मुक्या जनावरांना भोगावे लागतात. हो आबा, मनातलं मनातच ठेवलं. मालकीनबाई, ओ मालकीनबाई, अहो झालं का नाही? इकडे संग्रामची गाडी येऊन थांबली आहे, आवरा लवकर. ही काय मी बैलच सोडाय घेतलाय. छकडा घेऊन तू पुढे जा, मी आलेच बैल घेऊन. जावा जिंकून या.